महाराष्ट्रातील राजकारणात कट्टर विरोधक पण राजकारणापलीकडे एक जबरदस्त मैत्री निभावणारे राजकारणी म्हणजे स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री। दोघांचीही विचारधारा एकदम वेगवेगळी, पण मैत्री कायम घट्ट त्यांनी नेमकी कशी ठेवली? मैत्रीमध्ये त्यांनी एकमेकांना नेमकी कशी मदत केली? जाणून घेऊया ठाकरे पवार यांचे मैत्री पर्व, ज्यांनी राजकारणातील नवीन पिढीसाठी एक आदर्श निर्माण केलाय। नमस्कार, मी मेधावी मन मराठीमध्ये आपलं स्वागत करते। ठाकरे चित्रपटात एका सीनमध्ये स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक बसलेली असते आणि टीव्हीवर क्रिकेट सामना चालू असतो। तेवढ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ मीना ठाकरे या शरद पवारांना विचारतात, तुम्हाला क्रिकेट आवडतं का? त्यावर पवार उत्तर देतात, नाही। असं म्हटलं की बाळासाहेब ठाकरे हसतात आणि बोलतात, शरद पवार म्हणाले, जर मला आवडत नाही तर नक्की समजून घ्यायचं त्यांना त्यात फार आवड आहे। आणि शरद पवार हसतात। यावरून कुणालाही न समजणारे पवार मात्र ठाकरे यांना बरंचसं माहीत होतं हे लक्षात येतं। 2006च्या सप्टेंबर महिन्यात राज्यसभेची महाराष्ट्राची एक जागा रिक्त झाली होती। काँग्रेसनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली। यावेळी शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता। पवार आणि सुप्रिया यांच्या विरोधात युतीचा उमेदवार कोण हे विचारण्यासाठी बाळासाहेबांना फोन केला होता। तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की शरद बाबू, सुप्रिया लहान असल्यापासून मी तिला ओळखतोय। आज तिला संधी आल्यावर तिच्या विरोधात मी उमेदवार कसा देईन? त्यामुळे सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती। याच किस्साची आठवण उद्धव ठाकरे यांनी 26 नोव्हेंबरच्या ट्रायडंट हॉटेल येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या नेता निवडणुकीच्या बैठकीत आठवण काढली होती। माझी मुख्यमंत्री पदाची निवड ही त्याची परतफेड नाही, असा मिश्किल टोमणाही त्यांनी मारला। बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग निराळे असले तरी त्या दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवल्याचे काही किस्सेही शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना सांगितलं। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे या दोघांमध्ये एकमेकांच्या पक्षाविरोधात प्रचार करण्याचे अनेक प्रसंग आले। तसेच राजकारणापलीकडे जाऊन मैत्री टिकवण्याचे आणि ती जागण्याचे प्रसंगही चिकार येऊन गेले। या प्रत्येक प्रसंगात बाळासाहेब शरद पवारांना वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधत असत। बाळासाहेब बऱ्याचदा खासगीत आणि जाहीर सभांमध्ये शरद पवारांना शरद बाबू अशी हाक मारत, मात्र राजकीय विरोधाच्या वेळी त्यांनी शरद पवारांवर ते मैद्याचं पोतं असल्याची टीकाही वारंवार केली होती। पवारांनीही बाळासाहेबांवर टीका केली असली तरी त्यांनी कधी त्यांच्या विरुद्ध विखारी शब्द वापरले नव्हते। पवार ठाकरे यांचा राजकारणातला उगमही सारख्याच काळात झाला। बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली, तर शरद पवार हे 1967 साली बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966ला त्यांची पहिली सभा शिवाजी पार्क येथे झाली। ही सभा शरद पवार यांनी तिथे कठड्यावर बसून ऐकली होती। हा किस्सा पवार यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता। त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय आंदोलनांच्या व्यासपीठावर पवार ठाकरे एकत्र आले होते। 1960 साली बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्रात नोकरी करायचे। त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि परत कधी नोकरी केलीच नाही। नंतरच्या काळात शरद पवार यांच्याशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत भागीदारी करत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला होता। सुप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या धर्तीवर राजनीती नावाचं एक मासिक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी काढायचं ठरवलं होतं। या मासिकाचं सगळं काम पूर्ण झाल्यावर हे मासिक चालेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हे दोघे बाळासाहेबांच्या एका भगिनींकडे गेले होते। त्यांच्यात अंगात येत असे, त्या सांगतील ते खरं ठरतं असं मानलं जायचं। त्यांनी या दोघांना या मासिकाची एकही प्रत बाजारात राहणार नाही असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात मासिक निघाल्यावर ते चाललंच नाही आणि यांना तो प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागला। सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ठाकरे कुटुंबियांच्या नातेवाईकांपैकीच एक असल्याचं बोललं जातं। त्यामुळे मातोश्रीवर सुप्रिया यांचं नियमित येणं जाणं व्हायचं। शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेल्या बाळासाहेब यांना सोडायला मातोश्रीपर्यंत जात असं शरद पवार म्हणाले। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मन मराठीच्या फेसबुक पेजला लाईक करा, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।